दुग्ध व्यवसाय फायद्याचा करायचा असेल तर निश्चितपणे वासरांच्या उत्तम संगोपनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। वासराची चांगली शारीरिक वाढ झाल्यास त्यांच्यापासून उत्पादन जास्त मिळतं। त्याचबरोबर अशा जनावरांपासून भविष्यातही सशक्त वासरे मिळतात। पण बऱ्याच गोठ्यातील वासरांची वाढ खुंटलेली दिसते। मग वासरांची वाढ खुंटण्याची नेमकी काय कारणे आहेत याविषयी पशुतज्ञ डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। काही पशुपालक वासराकडून जोपर्यंत उत्पादन सुरू होत नाही तोपर्यंत त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत। वासराला मिळेल तो चारा देतात, पण वासराच्या आहाराकडे सुरुवातीपासूनच नीट लक्ष दिलं पाहिजे, तरच पुढील काळात त्या वासराकडून चांगलं उत्पादन मिळू शकतं। गाय किंवा म्हशीला गाभण काळात जर अपुरा आणि निकृष्ट आहार दिला गेला तर गर्भाशयातील वासरू अशक्त राहते। अशा जन्मलेल्या वासरांची पुढेही चांगली वाढ होत नाही। वासरांना गरजेनुसार चीक आणि दूध न पाजल्यास त्यांची वाढ खुंटते। वासराच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक यांचा वापर न केल्यामुळेही वासरांची वाढ खुंटते। आपल्याकडील बरेच पशुपालक वासरांना खराब चारा देतात। अशा चाऱ्यामुळे वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही। वासरांच्या जलद आणि चांगल्या वाढीसाठी प्रथिनयुक्त आहारांची गरज असते। वासरांच्या शरीरातील जंत वासरांचे रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात, अवयवांमध्ये बाधा निर्माण करतात, आतड्यांना इजा देखील करतात। त्यामुळे पचवलेले अन्न सुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, त्यामुळे देखील वासरांची वाढ खुंटते। गोचीड, पिसवा, उवा यांसारखे बाह्य परोपजीवी वासराचे रक्त पिऊन वाढतात। तसेच यांच्या दंशामुळे वासरू नेहमी बेचैन राहते। त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते। वासरांना मोठ्या वासरांसोबतच म्हणजेच गाई म्हशींसोबत ठेवल्यामुळे वासरे गाई म्हशी लहान वासरांना चारा खाद्य खाऊ देत नाहीत, त्यामुळे त्यांचं कुपोषण होऊन वाढ खुंटते। वासरांना एकाच ठिकाणी दोरीने बांधल्यामुळे या वासरांच्या शरीरावर एकाच प्रकारचा सतत ताण येत असतो। शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचन क्षमता कमी होऊन वाढ खुंटते। गोट्यामध्ये सभोवतालची दलदल, अस्वच्छ वातावरण असल्यास वासराला नेहमी श्वसनाचे आजार होतात, हगवण लागते, त्यामुळे वासरांची वाढ खुंटलेली दिसून येते। वासरे चांगल्या प्रकारे चारा खाऊ लागल्यानंतर चारा पचवण्यासाठी वासरांनी व्यवस्थित पाणी पिणं देखील गरजेचं असतं। जवळजवळ 1 किलो चारा पचवण्यासाठी 4 ते 5 लिटर पाण्याची गरज असते। पण वासराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष केल्यास देखील वासरांची वाढ खुंटत जाते। वासरांच्या वाढत्या शरीराची पोषण तत्वाची गरज दिवसेंदिवस वाढत असते। त्यानुसार वासरांच्या आहारात योग्य बदल होणं गरजेचं असतं, जसं की एकदल आणि द्विदल चारा पिकांचा 50% वापर न करणं, योग्य प्रमाणात पशुखाद्याचा वापर न केल्यामुळेही बऱ्याच वासरांच्या आहारात वाढीनुसार बदल होत नाहीत, म्हणून देखील वासरांची वाढ खुंटते। कातडी, पोट आतड्याचे आजार यामध्ये वासरांचे कुपोषण होऊन वासरांची वाढ खुंटते। वासरांना खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी योग्य प्रमाणात जागा उपलब्ध होत नाही, याचा देखील परिणाम होऊन वासरांची वाढ खुंटते। वासराच्या शारीरिक वाढीसाठी खनिजे महत्त्वाची असतात। खनिजे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी आणि पचलेले अन्न शोषण्यासाठी गरजेचे असतात। वासरांना आहारातून खनिजे दिले नाहीत तरीही वासरांची नीट वाढ होत नाही। याशिवाय काही वासरांची वाढ ही अनुवंशिकतेने देखील कमी असू शकते, पण असं प्रमाण खूपच कमी असतं। म्हणून वासरांची चांगली वाढ होण्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।